आज सकाळी झाडांना पाणी घालायला गेले आणि बघते तर काय चिवताई तिच्या पिल्लाला चारा चारत होती. अचानक माझं लक्ष गेलं. नशीब माझं की कॅमेरा म्हणजे व्हिडिओ ऑन होता आणि मी तो थोडीशी क्लिप का होईना तुमच्यासाठी घेऊ शकले, दाखवतेच पुढे तुम्हाला. त्या अगोदर बघा सकाळचे 8:30 वाजले होते आणि सकाळी सुद्धा मी माझं सगळं अंघोळ झाल्या झाल्या आवरलं होतं. पण आज सकाळपासून इतकं आभाळ आलेलं आहे ना, त्यामुळे इतकं गरम होत होतं. म्हणून किचनमधलं 50% काम आवरलं आणि त्यानंतर परत एकदा चेहरा स्वच्छ धुतला आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन इथं लावून घेत आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की तुझं स्किन केअर दाखव. अगदी साधं माझं स्किन केअर आहे. रोज तुम्ही व्हिडिओत मला बघताना त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरती फक्त एक मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि नॉर्मल असा लिप बाम आणि कधी कधी काजळ मला खूप आवडतं म्हणून लावलेलं असतं, एवढंच असतं. त्या व्यतिरिक्त मी पावडरसुद्धा कधी लावत नाही. जर बाहेर कुठं चालले असले ना तर व्हाईट टोन जी आहे ना पाऊंड्सची तेवढी पावडर मी वापरत असते. आणि काही कार्यक्रम असेल तर मग त्यावेळेस थोडासा नॉर्मल हेवी मेकअप करत असते. तर एवढंच. तर स्किन केअरसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. बऱ्याच वेळेस ना गडबडीत विसरून जातं, त्यावेळेस तुम्ही मला कमेंट डबल करत जावा. मी आठवणीनं तुमच्या कमेंटची उत्तरं होता होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथं बघा मस्त केसांचा गुंता वगैरे काढून घेतला. का तर सकाळी लवकर उठल्या उठल्या मला वाचन पूर्ण करायचं असतं, म्हणून मी केस काही विंचरत बसत नाही. 8-8:30 वाजता ज्यावेळेस कणिक वगैरे मळून ठेवते आणि तिला भिजण्यासाठी 10 मिनिटं वेळ असतो ना, त्यावेळेस परत एकदा मी चेहरा वगैरे धुते. कारण पहाटे कधी चेहरा धुतलेला असतो आणि त्यामुळे थोडं आळस आल्यासारखं, थकल्यासारखं, झोप आल्यासारखं वाटतं. म्हणून परत 8-8:30 वाजता एकदा चेहरा धुतला किंवा पुढच्या कामाला करायला प्रसन्न वाटतं. आता तुम्हाला आत किचनमध्ये आल्या आल्या दाखवलं मी की माझी कणिक वगैरे मळून झाली होती. कोबीच्या भाजीची सगळी तयारी केली होती. चहा मात्र घेतला नव्हता, म्हणून आहोसाठी आणि माझ्यासाठी इथं चहा ठेवला होता. तसं तर चहासुद्धा आता आम्ही ना बराच कमी केला आहे. तुम्ही जर बघितलं ना कपातनं दिसत नाही एवढा चहा दोघांसाठी बनवला होता. त्यानंतर इथं कोबीची भाजी बनवायला घेतली होती. 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. जिरी मोहरीची फोडणी टाकली, त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकला आणि आज बघा मटकीची डाळ घालून कोबीची भाजी बनवणार आहे. तुम्ही कधी घालता का कोबीच्या भाजीला डाळ? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नसेल ना घालत तर तुम्ही एकदा कोबीच्या भाजीमध्ये मटकीची किंवा हरभऱ्याची भिजवलेली डाळ घालून बघा, खूप छान होते कोबीची भाजी. आणि कांदा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतला की लसूण कोथिंबिरीचं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि कोबी टाकून घेतला. साठवणीचं थोडंसं काळं तिखट टाकलं आणि 1 तास भिजत घातलेली मटकीची डाळ आणि चवीपुरतं मीठ टाकले. मी कधी कधी कोबी काळ्या तिखटातला म्हणजे साठवणीच्या काळ्या मसाल्यातला करते, तर कधी कधी हिरव्या मिरचीचा. आज साठवणीचं काळं तिखट वापरून करत होते. आणि बघा हे सगळं 1 मिनिटासाठी छान मिक्स करून घेतले आणि इकडं गॅसवरती तुम्हाला दिसत असेल की 2 मिनिटासाठी वाफवण्यासाठी ठेवले. तोपर्यंत म्हटलं वेळ नको वाया घालवायला, म्हणून पटकन नाही तर चपात्या बनवायला घेतलेल्या. अशी थोडी नियोजन करून कामं केली ना तर मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यासाठी वेळ सापडतो, नाहीतर मग वेळेत तुमच्यापर्यंत काय व्हिडिओ पोचत नाही. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, व्हिडिओ बघता कमेंट करता आणि लाईक करायचं विसरून जाता, म्हणून आत्ताच लाईक केलं नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा. आणि त्या आहो बसले होते, त्यांना पण जेवण करायचं होतं. आमच्यात आहोंचं सकाळी 9-9:30 वाजता जेवण असतं आणि मलाही बरं वाटतं. एकदा का ते घरातून बाहेर गेले ना त्यांचं काय वेळ येण्याची ठरलेली नसते. त्यामुळं सकाळी ज्यावेळेस ते जेवण करून जातात ना, मी दिवसभर रिलॅक्स असते की हां त्यांनी जेवण केलं आहे म्हणून. तोपर्यंत बघा चपाती बनवत इकडे 2 मिनिटं पूर्ण झाले होते. कोबी मस्त वाफवला होता आपला आणि आता जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकलाय. आता बरेच जण बघा भाज्यांना शेंगादाण्याचा कूट वापरत नाहीत, पण आमच्या इकडली सवयच आहे तशी की प्रत्येक भाजीत ना म्हणजे बऱ्याचशा भाजीत ना शेंगादाण्याचा कूट वापरतोच आम्ही. आता ज्याच्या त्याच्या घरानुसार मुलं नवऱ्यानुसार खाण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात ना. तर आता शेंगादाण्याचा कूट टाकला आणि गॅस बंद केला, मस्त कोबीची भाजी तयार होती. आज साधं जेवण होतं आणि मस्त अशी बघा आता दाखवली तुम्हाला. कोशिंबीर सुद्धा बनवली होती. उन्हाळ्याच्या दिवसात ना असं ककडी गाजर वगैरे काय असेल ते खायला बरं वाटतं, पण म्हटलं चला खूप दिवस झालं कोशिंबीर बनवली नव्हती. तुम्ही म्हणाला अशी का दिसतीये कोशिंबीर, तर बीट घातल्यामुळं. आणि इथं बघा चिवताई तिच्या पिल्लाला चारा भरवत होती. मला इतकं भारी वाटलं ना. नेहमी मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते, पण व्हिडिओ ऑन करेपर्यंत ती चारा चारून उडून गेलेली असते. 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ती तोंडात चारा धरून घेऊन आलती, तो व्हिडिओ मी शेअर केला होता. पण ती चारा भरवताना मी स्वतःच्या डोळ्यांनी खूपदा पाहिले, पण तुम्हाला दाखवायचं म्हटलं की नेमका कॅमेरा ऑफ असतो आणि तोपर्यंत ती पटकन चारा तिच्या दोन्ही पिल्लांना चारते आणि परत दुसरा चारा आणायसाठी उडून जात असते.
आता बघा उन्हाळा इतका वाढलाय ना, एक दिवसाच्या ऐवजी आता झाडांना सगळ्या रोज पाणी द्यावं लागतंय. आणि मला कधी पाऊस पडेल असं झालंय. माझ्या झाडांकडे बघितलं, म्हणजे प्राण्यांकडे बघितलं ना, मला असं वाटतं की पटकन देवाने पाऊस पाडावा. आणि बघा आज ना या ब्लॅक रोजला सुंदर फुलं आलतं. आणि हे बघा उन्हामुळं ना 5 पाकळ्याचा गुलाब आलता आपल्या ब्लॅक रोजला. म्हणजे उन्हाचा झाडांवरती किती परिणाम होतोय ते दिसतंय आपल्याला या फुलांच्या येण्यातून, कळ्यांमधून, किंवा फुलं जळतात ना त्याच्यावरून. आणि बघा ही मधुमालतीची वेल आहे आपली. ह्या एकच वेल आहे, पण जी फुलं रात्री उमलतात ना ती पांढरी असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा थोडा फिक्कट गुलाबी रंग येतो, संध्याकाळपर्यंत डार्क गुलाबी रंगाची येतात. आता सगळ्या झाडांना पाणी द्यायचं चालू होतं. आणि जितकं पण पाणी सोडेल ना तितकं मातीमध्ये त्याच जागी, ज्या जागी पाणी सोडले ना तिथंच जिरलं जात होतं पाणी, पुढं सरकतच नव्हतं. म्हणून मी प्रत्येक झाडाच्या बुडाजवळ नेऊन ना पाईप उचलून सोडत होते. आणि आता बघा आपल्या आंब्याला सुद्धा लवकरच पाडील. आणि एवढे टंब फुगलेत ना आंबे, इतके मस्त वाटतंय ना, मला इतकं भारी वाटतंय. फक्त ह्या झाडाला आपल्या ना लावून 2.5 वर्ष पूर्ण झालेत. आणि ह्या घरी राहायला येऊन मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितले 3 वर्ष पूर्ण झाले. तर इथं राहायला आल्यानंतर एक 4-5 महिन्यांनी हे आंब्याचं झाड आणून लावलं होतं. केशर आंबा आहे हा. आणि गेल्या वर्षी पण पहिलं फळ लागलं होतं. 7-8 कैऱ्या लागल्या होत्या, त्यातली एकच कैरी राहिली होती शेवटची. त्याच्यावरती पण ना चिंगीनं उडी मारली होती, नख लागला होता. तरी पण मी कैरी झाडाला तशीच ठेवली होती. आणि तिला इतका सुंदर पाड लागला होता. डायरेक्ट झाडाला पिकल्यानंतरच आम्ही ती कैरी कापून खाल्ली होती. आणि बघा आतल्या बाजूने एवढ्या आंबे आहेत ना, ज्यावेळेस मी आंबे उतरवणार ना ह्या झाडाचे त्यावेळेस तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करणार. कारण किती निघतात यावर्षी आंबे बघूया. माझा अंदाज आहे 50 तरी कमीत कमी आंबे निघतील. मग माझा अंदाज खरा ठरतोय का हे आपण सगळेच नक्की बघूया. एवढ्या छोट्या छोट्या फांद्या आहेत बरं का, आणि अशा दोरीसारख्या. आणि एका एका ठिकाणी 3-3, 4-4 आंबे लागलेले आहेत. मला खूप भारी वाटतंय की बघा कसं ते झाड, फांदी, एवढं मोठं वजन आहे ना त्या कैऱ्यांचं घेत असेल म्हणून. आणि आज आपल्या बघा म्हणजे वॉटर लिली आहे ही. ह्याला कमळ नाही म्हणता येणार, कमळ वेगळं असतं. तर या वॉटर लिलीला सुद्धा लाईट लेव्हेंडर कलर आहे, त्याचा व्हाईट पण म्हणता येणार नाही. सुंदर असं फुलं आलं होतं. उन्हामुळं ना खूप दिवस झालं त्याला सुद्धा फुलं आली नव्हती. इथं आता पारिजातला पाणी सोडलं होतं. आणि या गुलाबी जास्वंदीच्या तर कळ्या आहेत ना, म्हणजे फुलं आहेत ना, उन्हामुळं उमलतच नाही आहेत. आहे अशा छोट्याशाच कळ्या राहतात ते. त्यामुळं मला हे ऊन ना कधी जाते असं झालंय. स्वामींच्या कृपेने लवकर पाऊस पडावा इतकीच माझी अपेक्षा आहे. आणि बघा मस्त झाडांना पाणी तर देऊन झालं होतं. सगळ्या मोटर वगैरे बंद केली. सकाळीच देवपूजा झाली की देवपूजेचे कपडे वगैरे स्वच्छ धुवून इथं समोर आणून सावलीला सुकत घातलेली होती. कारण ती वेलवेटची कापड आहेत ना, उन्हाळा जर वाळत घातली ना उन्हामध्ये त्याचा कलर खूप लाईट होतो आणि चांगलं वाटत नाही. म्हणून मी देवपूजेचे कापड स्वच्छ धुतले की इथंच आणून समोर वाळत घालते चिमटा लावून. म्हणजे पटकन आठवणीत आलं की ते घरात पण घेऊन जाता येतात. आणि इथंच सकाळी सगळ्यांनी या तिघांनी टॉवेलसुद्धा वाळत घातलेले असतात, ते सुद्धा सुकले होते. कारण हे आता जवळजवळ टायमिंग होतं 10:30 पावणे 11चं. मोठी लेक मात्र सकाळी 9लाच माघारी आली होती क्लासवरून. कारण तिला इतकी सर्दी झाली आहे ना की प्रमाणाच्या बाहेर, शिंका थांबायलाच नाव घेत नव्हत्या तिच्या. आणि कालच बघा ही चमेली आणि तगरची रोपं आणली होती, त्यांना सुद्धा सावलीला सरकवून ठेवलं. म्हटलं बघू आता ह्यांना कधी लावायला वेळ भेटतोय. उन्हामुळं ना 11 नंतर घरातून बाहेरच येऊ वाटत नाही. 5 वाजले तरी ऊन असतं. आणि आता बघा मी छोट्या लेकीला आणायला चालले होते, कारण मोठी लेक सर्दीमुळे जाम असल्यामुळं झोपली होती. आज खूप दिवसातून म्हणजे जवळजवळ 2 महिन्यात मी अशी तिला क्लासवरून आणायला चालले होते. कारण एवढ्यात तर त्या दोघीच क्लासला जातात येतात. त्यामुळं त्यानंतर तिला घेऊन सुद्धा आले क्लासवरून. आणि भाकरी, कोबीची भाजी, थोडीशी कच्ची गवारीची शेंग आणि कोशिंबीर असं साधं जेवण मस्त असं केलं. अचानक माझ्या लक्षात आलं की उद्या रविवार आहे आणि नाश्त्याची तर काहीच तयारी केली नाही. म्हणून पटकन खरं तर थोडंसं अर्धा तास पडायला गेलते, उठून आले पटकन. आता वाजले 2:20. आणि उद्याच्या नाश्त्याच्या तयारीसाठी काय भिजत घातले दाखवते तुम्हाला. या पातेल्यामध्ये ना 6 फुलपात्र तांदूळ घातलेत. आणि त्याच्यामध्ये 2 फुलपात्र इतकी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी बिया, हे सगळं स्वच्छ नीट करून ना धुवून भिजत घातलंय बघा पाण्यामध्ये. आणि इथं सेपरेट अशी ना उडदाची डाळ भिजाय घातली आहे 2 फुलपात्र. उद्या समजेलच तुम्हाला नाश्त्यामध्ये मी काय बनवणार आहे ते. आणि आता हे झाकून ठेवते, म्हणजे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चांगलं भिजेल आणि मला बारीक करता येईल.